पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा पोलिसांनी अवघ्या 24 तासात करत मोठे यश संपादन केले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 33 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली असून या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 20 मेला 33 वर्षीय इतनेश भाई राजन माच्छी राहणार फलगाव अगरमोला फलिया यांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात धारदार हत्याराने वार करून मृत्यू केला होता. या घटनेमुळे तलासरी परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर तलासरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS 2023 चे कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा LCB आणि तलासरी पोलिसांची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन, गुप्त माहिती आणि संशयिताच्या हालचालीचा अभ्यास करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासादरम्यान पोलिसांना 36 वर्षे जेरी बाबू माच्छी राहणार पलगाव महादेव फलिया याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मृत इतनेश भाई याचे आरोपीच्या पत्नीसोबत प्रेम संबंध होते. या संबंधाचा राग मनात धरून जेरी माच्छी आणि पत्नीच्या मदतीने इतनेश भाईच्या हत्येचा कट रचला. धक्कादायक म्हणजे या संपूर्ण कटात आरोपीची 33 वर्षीय पत्नी जेरी माच्छी हिचाही सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले धारदार हत्यार जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले आणि डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कंसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, तलासरीचे पोलीस निरीक्षक अजय गोरड तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनैतिक संबंध आणि त्यातून निर्माण होणारे वाद किती भयंकर वळण घेऊ शकतात याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. तलासरी पोलीस पुढील तपास करत असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. क्षणिक राग, संशय आणि अनैतिक संबंध यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होते. कोणताही वाद हिंसाचाराने नव्हे तर संवाद आणि कायद्याच्या मार्गाने सोडवणे ही समाजासाठी खरी गरज आहे. रिपोर्टर संदीप थोरात. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.